सामाजिक विभाग आणि मागासवर्गीय विभागाचा निधी जो आहे तो लाडक्या बहिणीकडे गेलेला आहे, त्यामुळे त्या विभागावर अन्याय होते असं सांगितलं। आता मी हे तिसऱ्यांदा सांगतो आहे, केवळ जनतेने नाही माध्यमाने देखील समजून घेतलं पाहिजे की आपल्या बजेटच्या नॉर्म्समध्ये शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब यांच्या वैयक्तिक लाभाच्या योजना त्यांच्या हेडखालीच दाखवाव्या लागतात। त्याची तरतूद ही त्या हेडखालीच करावी लागते आणि म्हणून अजितदादांनी बजेट मांडताना त्या हेडखाली ती तरतूद केली आणि आपल्या बजेटच्या भाषणात हे सांगितलं की आम्ही रेग्युलर तरतुदीपेक्षा किती जास्तीची तरतूद केलेली आहे आणि ती कशाकरता वापरणार आहोत। आपण निधी वळवला किंवा म्हणतो दुसऱ्या कामाकरता एखादा निधी ठेवला असेल आणि तो तिसऱ्या कामावर जर खर्च केला तर त्याला वळवलं म्हणतो। बजेटमध्ये जर कायद्यानेच तुम्हाला त्या विभागाकरता किंवा त्या घटकाकरता जो पैसा खर्च होतो तो त्या घटकाच्या मंत्रालयात दाखवावा लागत असेल तर ते दाखवणं चूक नाही आणि तो खर्च करणं देखील चूक नाही। मला असं वाटतं पुन्हा एकदा आपल्या माध्यमातून मी सांगतो, पैसा कुठेही वळवलेला नाही, त्या विभागातच तो पैसा दाखवणं हे बजेटचं कंपल्शन आहे, त्याप्रमाणे त्या बजेटमध्ये दाखवलेलं आहे आणि त्यातनं तो खर्च केलेला आहे। लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण जी बातमी आहे देवेंद्र फडणवीस जे मुख्यमंत्री आहेत त्यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेली आहेत। त्यासोबतच लाडक्या बहिणींचा मेचा हप्ता प्रत्येक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा करण्यात आलेला आहे आणि ज्या बहिणींच्या खात्यामध्ये अजूनपर्यंत हा पैसा जमा झालेला नव्हता त्यांच्या खात्यावरती देखील हप्ता जमा करण्यास राज्यामार्फत सुरुवात करण्यात आलेली आहे आणि तुमचा जूनचा हप्ता कधी जमा होणार याची सुद्धा अपडेट आता आलेली आहेत आणि लवकरच तुमच्या खात्यामध्ये तो पैसासुद्धा जमा होणार आहे, कारण त्याचा निधी वितरणाचा कार्यक्रम लवकरच होणार आहे। त्याबद्दलचा जियासुद्धा प्रस्तावित करण्यात जो मंजुरी आहे ती देण्यात आलेली आहे, म्हणजेच लवकरच तुमचा जूनचा हप्ता देखील तुमच्या खात्यावरती पडणार अशी सुद्धा माहिती देण्यात येत आहे। कारण मेचा हप्तासुद्धा तुम्हाला जून महिन्यामध्ये म्हणजेच खूप उशीर झालेला आहे, तर जूनचा महिना जून महिन्यातच भेटला पाहिजे अशी सरकारची जी तरतूद आहे ती करण्यात आलेली आहे। त्यामुळे लवकरच तुमच्या खात्यावरती ही रक्कमसुद्धा जमा केली जाणार आहे।